नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं योगपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्ये श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्ये तन्त्रोटकं वाहकार्यं तस्मद्गुरुं सन्ततमहम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरामेति बुद्धिभेदविभागिनि व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बालयोगी यांनी भगवान विष्णूच्या अवतार असलेले ज्ञानोबा महाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत हे नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या अमृतानुभव ग्रंथाचं हे नवप्रथम सुरू आहे. जीवनमुक्ती कथन. ज्ञानोबा या प्रकरणामध्ये जीवनमुक्तीचा त्यांना आलेला जो अनुभव आहे तो आपल्याला सांगतात. जीवनमुक्तीचा अनुभव सांगणारे महात्मे सहसा बोलत नाही, कारण त्या स्थितीमध्ये बोलता येत नाही. किंबहुना ती स्थिती अशी असते की त्या स्थितीचं शब्दांनी वर्णनही करता येत नाही. पण ती आत्मस्थिती असते ना, आत्मस्वरूप असं होते आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाला वाणीने शब्दांनी सांगता येत नसते. परंतु ज्ञानोबांचं हे महान खरोखर सामर्थ्य आहे. ज्ञानोबा त्या लहान वयात आणि त्या जीवनमुक्तीचा तो अनुभव त्यांनी घेतलेला असेल. शब्दांच्या माध्यमातून ते आपल्याला हा अनुभव कथन करतायत. मला तो अनुभव शब्दांनी सांगत असताना सुद्धा तो आकलन व्हायला आपल्याला कठीण जाते. ज्ञानोबा काल सांगत होते आपल्याला कालची जी होती आपली 8 दिवसाची आणि त्यानंतर 19 त्यांनी सांगितली चंद्राची. या ओळ्यांमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं की पहिले चांगलावरी चांगले समुद्री धागे भरीसणे विषया करणे भेटती तसे.
चंद्रावर चाललेलं पडावं किंवा समुद्रावर पाऊस पडावा म्हणजे कशाने काय होत. चंद्रावर चाललेलं पडल्याने काय होणार. चंद्र चाललं किंवा समुद्र पाणी आणि त्याचा पाऊस होतोय. पाणी पाण्याला मिळते, चंद्रप्रकाश चंद्राला मिळते. तर आपल्याला या दोन उदाहरणातून असं सांगलेले की त्याप्रमाणे आपली इंद्रिय पंचेंद्रिय या 5 इंद्रियांचे जे पंचविषय बाहेर आहेत त्या इंद्रियांचा आणि त्या विषयांचा जेव्हा संबंध येतो, ही इंद्रियांची जी यांच्या देहात आहेत, कान नाक डोळे हात पाय या इंद्रियांच्या माध्यमातून त्या आत्म्याची चैतन्य शक्ती वृत्ती तयार होते. वृत्तीने प्रवाह ही वृत्ती तयार होते आणि ज्या इंद्रियाला जो विषय बघायचा असेल त्या इंद्रियांच्या माध्यमातून ती वाहते. आता डोळ्याला रूप पाहायचं असलं तर मग ही डोळ्याच्या दृष्टीतून वाहते वृत्ती. आणि जे रूप असेल पाहायचं तिला विषय झाला तर त्या रूपाकडे ती वृत्ती तिथे जाते आणि त्या वृत्तीचा आणि त्या विषयाचा संबंध बनतो. म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून जाणारी ही वृत्ती तो जो विषय आहे तिला व्यापते आणि व्याप्तीनं व्यापते तोच ती परत येऊन आपल्याला तिचा बोध देते, तिचा भूम देते. असा हा विषय आणि इंद्रियांचा जो भोग होतो हा आपल्याला चैतन्याच्या वृत्तीनं होतो असं आपल्याला सांगताय. परंतु आपल्याला ही आत्मचैतन्याची स्थिती माहिती नसल्यामुळे आपण असं म्हणतो की माझी जीभ किंवा माझा डोळा किंवा माझं कान किंवा माझं नाक किंवा माझा हात हेच विषयांचा भोग घेतात. जीवच जेवण करते, नाकच वाद घेतो, कान शब्द ऐकतो, डोळा तुम्ही पाहतो आणि हात पाय स्पर्श करतात. वास्तविक हे जे आहे वर्वच हे खरं नव्हे, मिथ्या आहे. खरं हे आहे की त्या विषयामध्ये असलेलं जे चैतन्य आणि विषयामध्ये चैतन्य कारण तो विषय जो आहे तो त्या चैतन्यातून उद्भूत झालेला वर आलेला आहे. त्याच्या अधिष्ठानामध्ये चैतन्य आहे आणि आपल्या दृष्टीमध्येही ते चैतन्य आहे, त्या वृत्तीमध्ये चैतन्य आहे. मग खरी गोष्ट अशी आहे की चैतन्याचा चैतन्याशी संबंध बनतो आणि मग भोग होतो इंद्रियांचा. तेव्हा इंद्रियांना जे विषयाचं सुख किंवा दुःख प्राप्त होतं ते इंद्रिय आणि विषयांच्या संबंधाने नव्हे. असं पाहून गेले की हा जो चैतन्याचा चैतन्याशी विवाद आहे त्याच्यामुळे आपल्याला सुख किंवा दुःख असे ज्ञान होतं. पण ज्ञान देण्याची शक्ती फक्त चैतन्यात आहे, जे वस्तुत नाही. मग आपल्याला माहिती आहे की समजा दोन पदार्थ एक जवळ आले, समजा की झाड आणि बाकी जवळ आली एकमेकांना भेटले ते हे काय ज्ञान देणार आपल्याला. ही जड वस्तू आहे आणि बाकी जड वस्तू कोणतं काय याच्यामध्ये ज्ञान देण्याचं काय सांगत आहे. परंतु या बाकीचं जेव्हा मला ज्ञान होतं त्यावेळेला ती बाकी माझ्या डोळ्यातून गेणारी ही जी चैतन्याची दृष्टी व्याप्ती आहे वृत्ती आहे तिच्यामुळे ज्ञान होतं. आणि कसं त्या ज्ञान दिसेल
तेव्हा एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी की चैतन्याचा चैतन्याशी मिलाप होतो, संबंध जमतो आणि मग आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणजे त्या वस्तूचं सुख किंवा दुःख याचा भोग होतो. अशा प्रकारचा हा जगामध्ये चैतन्याचा भाग होतो, चैतन्याचा चैतन्याशी संबंध येतो आणि हे करतो फक्त जीवमुक्ताला. जो जीवमुक्त आहे, जो आत्मस्थितीमध्ये आहे, त्याला ते करत. आमच्यासारख्या सामान्य माणसांना ही स्थिती नसल्यामुळं आम्ही द्वैतात असतो आणि चैतन्याचा चैतन्याशी मिलाप म्हणजे एकत्व आहे. हे चैतन्य ते चैतन्य दोन्ही एकत्र आहे, म्हणून ते एकत्वामध्ये असतात जीवमुक्त. आणि आम्ही मात्र द्वैतात असतो, इंद्रिय आणि विषय असे आमचे संबंध आहे. अशा प्रकारचा हा भोगांचा, इंद्रिय आणि विषय भोगांचा जो प्रकार आहे तो आपल्याला काही सांगितलं समजत काही कळत न समजायला काय कळणार काहीच मार्ग नाही. ते आपण काय पाहतो, जड पदार्थाचा जड इंद्रियांचा संबंध पाहतो. ज्ञानाला सांगताय की तुमची इंद्रिय जी आहे ती चैतन्यमय आहे, परमात्मा आहे आपल्या देहामध्ये. देहामध्ये आत्मा असल्यामुळे त्या आत्म्याची जी चैतन्य शक्ती, जो प्रवाह, विद्युक्ती, ती मग आमच्या या 5 इंद्रियांच्या माध्यमातून होते. त्यानंतर आता ज्ञानवा दिशाभूमी सांगता येतात. ज्ञानवा आता दिशाभूमी सांगण्याने म्हणून कोणता आड पडे तेही वाचा वावडे तरी समाधीन मोडे म्हणून तरीची हे संशय. ज्ञानवा आपल्याला की हा जो जीवन मुक्त महात्मा असतो, आत्मस्थितीमध्ये असलेला जो महात्मा आहे, त्याच्या तोंडापुढे, त्याच्या तोंडामधून जे काय बडबडणं किंवा जे काय बोलणं होईल त्याचा म्हणून तोंडा आड पडे, तोंडाकडे तोंडामध्ये पडलं तेही वाचा वावरे, आणि त्याची वाचा वावरे जे काय बरोबर करते बोलते, त्याचं बोलणं सुद्धा शब्दांनी जे काढलेलं असतं, शब्दांनी आपण बोलत असतो. तेव्हा हे जे शब्द आहेत आणि या शब्दांचं आपल्या मुखातून जे बडबडणं सुरू असतं, त्यांना सांगतात आमचं बडबडणं म्हणजे हेतुपूर्वक असतं, काही ना काही कारण संबंधी असतं. परंतु हा जो ज्ञानी विषय आहे, ज्ञानी जो मुक्त विषय आहे, तो मात्र त्या बोलण्यामध्ये लक्ष देत तो हे बोलण्याला की तो जो शब्द आहे चैतन्याचा अधिष्ठानावर बसलेला शब्द, आणि आमची ही जी वाणी आहे तीही चैतन्याची भीतीवर व्याप्ती झालेली वाणी. तेव्हा शब्दाचं चैतन्य आणि वाणीमधलं चैतन्य एकरूप होतं, आणि मग तो शब्द बरोबर करून कसाही बोलू, कोणते शब्द बोलू, काही बोलू न बोलू, त्याचं जे मौल आहे ते मौल काही चित्र, म्हणजे त्याचं जे मौल आहे, बडबडलं आहे, ते आपल्या दृष्टीनं तो शब्द बडबडतो असं वाटतं. परंतु ज्ञानवा सांगतात की त्या शब्दांमध्ये असलेले जे चैतन्य आहे
त्या चैतन्याचा आणि वाणीमधल्या चैतन्याचा संबंध बनतो आणि मग ते जे बोलणं होतं, बडबडणं होतं, त्याचा अनुभव तो जीवनमुक्ती देतो. चैतन्याचा अनुभव घेत असताना तो चैतन्यामध्येच रमलेला असलेला जीवनमुक्त मग काही बोलत नाही ना, हसत नाही ना, काही करत नाही. परंतु हे जे चाललेले आहे विषय आणि इंद्रियांचं, ते त्याच्या मुनी ध्यानी सुद्धा नसतं. बोलणं सुरू आहे परंतु कोण बनलंय येऊ म्हणू नये. भक्तच आश्चर्यकारक आहे, कोण बोलतंय आणि मौन पाहूया. म्हणतात समाधी मौन मुद्रेची. तो त्या समाधीच्या स्थितीमध्ये असलेला जीवनमुक्त महात्मा नुसतं अनुभवत असतो. अनुभवण्यामध्ये त्याला गडबड करण्याची काही गरज नाही, काही हेतूपूर्वक काही बोलत नाही. तेव्हा अशा प्रकारे त्याच्या बोलण्यामध्येही हीच चैतन्य शक्तीचा विलास आहे. हीच चैतन्य शक्ती त्या ठिकाणी गडबड करते, त्या शब्दांचा अर्थ समजून सांगते, त्या शब्दांचा निळ्या प्रकारचे वाक्यांमध्ये उपयोग करून देते. आणि मग आपल्यासारख्या माणसाला असं वाटतं की हा विष्णू बोलून आलेला आहे, तो तर बडबड करून राहिलाय, तो काहीतरी बोलतोय. परंतु त्याचं बोलणं हे कुठल्याही प्रकारे हेतूपूर्वक नसतं, जाणीवपूर्वक नसतं. ते अदृष्टानुसार चाललेलं असतं. अदृष्ट म्हणजे ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, त्याचं जे बोलणं चाललेलं आहे ते प्रारब्धाच्या गतीने चाललेलं असतं. प्रारब्धाची गती अशी असते की ती हेतू शून्य असते. प्रारब्ध जे आपण भोगतो ते काही कुठल्या हेतूने भोगत नाही. प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्माचं जे कर्म आहे त्याचा परिणाम भोगतो. प्रारब्ध कसं असतं ते काल तुम्हाला मराठ्या साकारातून जाणून दिलं. किंवा हा फॅन आहे, हा फॅन गरगर फिरून राहिलेला आहे. आता ही जी त्याला गती आलेली आहे ती सुरुवातीला आलेली गती आपण जर फॅन बंद केला, ते बटन बंद केलं तरी तो बराच वेळ बोलत राहतो. हे जे बटन बंद केल्यानंतर त्याचं जे बोलणं आहे ते गोरखजीमुळे नाहीये, ते त्याच्या मूवी दिलेल्या ज्या गतीमुळे ते फिरत असत. तसं पूर्वजन्माच्या कर्माचा परिणाम म्हणून जे प्रारब्ध आहे आमचं, त्या प्रारब्धाच्या गतीनं हा जीवनमुक्त क्रिया करतो. त्याचं शरीर मुखाचे असो, कानाची क्रिया असो, नाकाची असो, डोळ्याची असो, खाण्याची असो, त्याच्या सगळ्या क्रिया ह्या प्रारब्धाच्या गतीने, अदृष्टाच्या गतीने करतो. तो काहीही करत नाही. अहो यामध्ये काही संचय होत नाही. संस्काराचा संचय होतच कसा आता, जर तो कुठला हेतू वापरत नाही, कुठलं कामना नाही, वासना नाही, इच्छा नाही, काहीच नाही, आणि क्रिया तर होऊन जाईल कर्माची. ही जी कर्मक्रिया आहे ती कर्मक्रिया हेतू शून्य आहे, इच्छा रहित आहे, कामना विरहित आहे. आणि असं असतं नाही ती क्रिया धरून जाईल. असा हा जीवमुक्ताचा व्यवहार असतो. मार्गावर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की आपण काम करतोय, खातो, पितो, बोलतो, जातो, येतो, आपल्यासारखंच येतो.
परंतु त्याचं जाणं येणं त्याच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्या क्रियांपेक्षा भिन्न आहेत. तो एकत्वामध्ये असतो, आपण द्वैतात असतो. हा फरक आहे. आपल्या सगळ्या क्रिया द्वैतात चालतात. म्हणून एकत्वात त्याला आत्मा एकत्वात आहे, एक आहे, एकच एक आहे तो. आणि त्या एकामध्ये तो महात्मा शिरावलेला असल्यामुळे तो अद्वैतात राहतो, एकत्वात राहतो. सगळ्यांना आता 31वी भूमिका ही स्त्रियांचं सौंदर्य ज्ञान. 31वी मध्ये व्यापाराचे गाडे मूलताही अपारे. व्यापाराचे गाडे मूलताही अपारे, अक्रियेचे नमोडे पावलकेही. ही स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्य बोलण्याच्या व्यापाराचे गाडे, गाडे म्हणजे असंख्य, अनेक व्यापार, अनेक क्रिया त्याच्यात आलेल्या आहेत, असंख्य झालेला. मूलताही अपारे म्हणजे असंख्य क्रियांचा प्रकार चाललेला आहे, सुरू आहे. परंतु अक्रियेचे न मोरे पाऊलकेही. पण त्याची जी अक्रिया आहे, निष्क्रियता जी आहे त्याची, तिथं पाऊल मिळत म्हणजे त्याची निष्क्रियता भोग पावत नाही. तो अक्रिय राहतो, क्रिया रहित राहतो, क्रिया शून्य राहतो. क्रिया रहित राहून त्याची सगळी इंद्रिय सगळ्या प्रकारच्या क्रिया करताना दिसतात. तेव्हा हे जे त्याचं क्रिया करणार आहे, डोळ्याने पाहणं, कानाने ऐकणं, जिभेने खाणं, घेणं, नाकाने वास घेणं, हाताने स्पर्श करणं, या ज्या क्रिया आहेत त्याच्या, या इंद्रियांच्या आणि विषयांच्या क्रिया करणं, याचं पाऊल म्हणजे ह्या भावना. त्याची समाधी जी आहे, त्याची जी एकतांत आहे, त्याचं जे अद्वैत आहे ते तुटत नाही. अक्रियेचे नमोडे, त्याची अक्रियता असते. तो क्रिया करून न करता आहे, कर्म करून न करता आहे. आपण काय करतो, कर्म करतो, ते माझं कर्म म्हणून करतो. आपण करते कोणा घ्यायचे, हीच तर मोठी चूक आपली. आपण कुठले काम लहान किंवा मोठं असेल ते केल्यानंतर मग कोणी केलंय का, हा जो मी आहे आपला कर्ताभाव, देवभाव, या कर्तेपणामुळे संस्कार शिकतात. कर्माचे संस्कार आपल्याला मी, माझे आणि मला, कर्ताभाव, अहंकार, कर्ताभाव, मला म्हणजे वासना आणि माझं म्हणजे ममत्व आहे. या तीन गोष्टीने आपण कर्म करत असतो. अहंकाराने करतो, ममत्वाने करतो आणि आसक्ती. किंवा आसक्ती, ममत्व आणि अहंकार, या तीन गोष्टीमुळे आपल्याला संस्कारांचं भरतं येतं. आपलं मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण भरून जातं कर्मांच्या संस्कारांनी, आणि आपलं अंतःकरण मलिन होऊन जातं, मौन जातं. आणि अशा मौन अंतःकरणामध्ये मग आत्म्याचा प्रकाश येत नाही, आत्मदर्शन होत नाही, आत्मस्थितीकडे जाता येत नाही, आत्म्याचा मार्ग दिसत नाही. मग अशी अंतःकरणाने मळलेली माणसं जी असतात त्यांना परमार्थाचा रस्ता दिसत नाही. ते मग बिचारे प्रपंचाच्याच मार्गाने चालू करतात मारेपर्यंत. रोज प्रपंच करत बसतात ते. म्हणून
साधकांना विशेषतः साधकांसाठी सांगतात नाही. मी हे आता हे असलं कर्माचं हे जे स्वरूप आहे ते बदला आणि कर्म मी करतो माझं कर्म मला त्याचा फायदा व्हायला पाहिजे, त्याचा फल मिळाला पाहिजे असं म्हणू नका. निदान असं म्हटल्याने निदान कर्माचा संस्कार तरी येणार नाही. आणि मग पुढे तुमचे सगळे विभागले तुम्ही म्हणाल की हे सगळं जे माझ्या हातून होत आहे, जे मी करतोय ते माझ्या प्रारब्धानुसार होऊन राहिलं, अदृष्टानुसार होऊन राहिलं असं म्हणाल. हे फार अवघड आहे. कर्म तर करायचं, पण आलेलं जे कर्म माझ्या वाटलेलं आहे ते माझ्या प्रारब्धानुसार आलेले, माझ्या विश्वाने आलेले, माझ्या दैवाने आलेले. प्रारब्ध म्हणजे नशीब, दैव, अदृष्ट म्हणतात त्याला, हे दिसत नाही. तेव्हा अदृष्टाने त्याचा कर्माचा व्यवहार चाललेला असतो असं म्हणून आपल्याला सांगतो. आणि ज्याला हा असा क्रिय राहून अदृष्टाने कर्म करण्याचा अनुभव आला तो जीवनमुक्त असतो, ती जीवनमुक्त असतो. परंतु हे आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर हे अशा प्रकारचा हा अनुभव. आकाशातून जो पाऊस होतोय, पण आकाश होऊन होतो का? पाऊस पडतोय पण आकाश काही होत नाही, पण आकाशातून येतो पाऊस ना. ज्या आकाशातून जो पाऊस येतो त्या आकाश दिसत नाही. तसं या जीवनमुक्ताचे त्याच्या क्रिया होतात, त्याच्या इंद्रियांच्या माध्यमातून त्या सगळ्या क्रियातून करतो, कर्म करतो. त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचे संस्कार त्याच्यात आणि तो म्हणतो मी करतच नाही, मी अकर्ता आहे. अशा प्रकारची त्याची अवस्था असते. त्यानंतर आता 22वी पासून 22व्या मध्ये ज्ञानोबा रसरुनी वृत्तीची वावे, रसरुनी वृत्तीची वावे, दिठी रूपाते देखेवे, तरी साचाचे नावे काहीच न लगे. आणि बघा, रसरुनी वृत्तीची वावे, वृत्तीचं वाव, वाव म्हणजे हात, वाव म्हणून वाव देवा सांगितले आपल्याला. वृत्तीचा हात पसरून, पसरून वृत्तीची वावे, ही जी आपल्या इंद्रियामधून बाहेर जाणारी वृत्ती आहे, चैतन्य वृत्ती, तिचे हात पसरतात म्हणून ती जाते. कशी जाते? दिठी रूपाती देखेवे, मग ती दृष्टीच्या माध्यमातून जाते. हे तुम्हाला काल मी सांगितलेलं आहे की 5 इंद्रिय जी आहेत ना, त्या 5 इंद्रियांच्या मधून 5 वृत्ती जात नाही, एकच वृत्ती जाते. वृत्ती एकच आत्मा आहे, त्यामुळे वृत्ती एकच आहे ना. परंतु ती वृत्ती त्या इंद्रियामधून जात असताना इतकी क्षणात जाते, 3 क्षणात येते. उदाहरणार्थ आपण जेवण करतो, आता जेवण करतो म्हणजे तोंडातून आपण हे जीभेला खातो, त्याच्यावर आपण बोलतही असतो, वासही घेत असतो, म्हणजे कितीतरी क्रिया त्यावेळेला चाललेल्या असतात आपल्या. मग आपल्याला असं वाटतं की आपली सगळी इंद्रिय
त्यावेळेला काम करताय. म्हणतात जी सगळी इंद्रिय नाही काम करत त्यावेळेला त्या इंद्रियामधून ती एकच वृत्ती जी डोळ्यातून गेली, ती तोंडातून गेली, जी कानातून गेली, जी हातातून गेली, ती एकच वृत्ती आहे. पण ती इतकी भयानक वेगाने जाते, इतकी क्षणात जाते, आपल्याला काही कळत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की मी कानाने ऐकतोय, नाकाने वास घेतोय, तोंडाने खातोय, बोलतोय, हाताने स्पर्श करतोय, असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्या अनेक क्रिया अनेक वृत्तींनी चाललेल्या आहेत असं आपल्याला दृढ होते. पण असे कसं नाही, वृत्ती एकच आहे. हा चमत्कार जो आहे वृत्तीचा तो आपल्याला कळत नाही. किती विलक्षण गतीने ती जाते आणि भराभर निळ्या प्रकारच्या इंद्रियांमधून जात असताना बोलताना ती लगेच तोंडातून येते, पाहताना डोळ्यातून जाते, आवाज देताना नाकातून येते. अशा प्रकारे ही वृत्ती जी आहे ती क्षणामध्ये जाते येते, क्षणात जाते येते, क्षणात जाते येते. आपल्याला काही कळत नाही. आपल्याला वाटतं की माझी सगळी इंद्रिय कार्यरत आहे, काम करत आहे. तेव्हा ही इंद्रिय काही करत नाही, इंद्रिय तर जड आहे बिचारी, त्याच्यामध्ये असलेली चेतना कार्य करते असं मला समजलं. पसरून वृत्तीची वावे, वृत्तीचा हात पसरते, ती वृत्ती धावते, दिठी रूपाती देखेवे आणि ती दृष्टीला भेटते. समजा ची चैतन्य वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून जेव्हा जाते तेव्हा ती दृष्टीला भेटते. तरी साचाचे निनावे काहीच नव्हे, पण खरं पाहिलं असताना त्या दृष्टीला आमची जेव्हा चेतना वृत्ती त्या ठिकाणी तिला भेटते त्यावेळेला काय कोणी कोणाला भेटलं, और ती चेतना जी अंतरचेतना चैतन्य वृत्ती आहे ती चेतन वृत्ती आणि डोळ्यामधूनही चेतना आहे किंवा दृष्टीमध्ये चेतना आहे आणि आमची चेतन वृत्ती डोळ्यांच्या माध्यमातून जेव्हा जाते त्या डोळ्याचा दृष्टीचा मिलाप होतो. तेव्हा खरोखर कोण कुणाला भेटलं हे सांगता येत नाही. तेव्हा ध्यानवंतात आत्मचैतन्याला भेटत बस. आणि मग आम्ही काय म्हणतो, आम्ही डोळ्यांनी पाहिलं, आम्ही कानाने ऐकलं, आम्ही तोंडाने बोललो, आम्ही स्पर्श केला. तेव्हा आमच्या लक्षात ही अशी चैतन्य वृत्ती जाऊन ती त्या ठिकाणी आपल्या त्या इंद्रियांच्या माध्यमातून त्यांचे जे विषय असतात त्या विषयांना ग्रहण करते हे आमच्या लक्षात. आणि हा प्रकार फक्त तो जीवनमुक्तच पाहू शकते, करू शकतो, अनुभवू शकतो. तेव्हा एका वृत्तीला एका वेळीला एकाच इंद्रियाच्या मधून जाता येते. सध्या 5 इंद्रिय म्हणून 5 वृत्त्या वेगळ्या होत नाही. डोळ्याची वृत्ती वेगळी, कानाची वेगळी, नाकाची वेगळी, अशा वेगवेगळ्या वृत्त्या तयार नाही होत. कारण ती चैतन्याची वृत्ती आहे ना, आत्म्याची वृत्ती आहे, ती एकच आहे. आणि ती एकच वृत्ती नाकातून जाते, कानातून जाते, डोळ्यातून जाते, एकच वृत्ती येते. पण ती इतक्या विलक्षण गतीने जाते की तिची ती गती आम्हाला समजत नाही, कळत नाही. इतक्या वेगाने ती जाते. श्री ज्ञानेश्वर म्हणतात अशा प्रकारे आमचं हे जे अंतःकरण आहे या अंतःकरणामध्ये असलेली ही जी आत्मशक्ती आत्मचैतन्य त्याची वृत्ती तयार होते ती ज्या वेळेला त्या विषयाला
आलिंगन देते त्यावेळेला खऱ्या विष्णू पाहिलं तर त्या ठिकाणी ते जे आलिंगन गेलं तिथं काहीच लाभ नाही. चैतन्याचा चैतन्याशी मिलाप होतो, काहीच लाभ झाला नाही असं म्हणतात. अर्थात देह आणि इंद्रिये यांच्याकडून व्यवहारांचा होतो असा मला वाटतं. आमच्या इंद्रियांनी आमच्या देहाने सदा कर्मांचा व्यवहार करतो असा मला वाटतं. वास्तविक आपल्या चैतन्य वृत्तीनं तो सदा व्यवहार घडून येतो असे ज्ञान म्हणत आहे. याला फार सुंदर आणखी पुढची 23वी गोडी सांगतात. सुंदर उभ्या या उभ्या इतक्या मनोविधी आहेत, इतक्या विचार करायला लावणारे आहेत, त्यातून कुठे आणि जन्म कुठे हा जन्मांच्या निवड येते. हेच रे अमृताच्या उदाहरण देत आहेत. त्यात बघा, तमाते घ्यावया, तमाते घ्यावया, तमाते घ्यावया, उचलुनी सहस्र बाह्या, उचलुनी सहस्र बाह्या, शेवटी रविया, शेवटी रविया हाची जैसा, शेवटी रविया हाची जैसा, तमाते घ्यावया उचलुनी सहस्र बाह्या, शेवटी रविया हाची जैसा. अतिशय सोपी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा जो सहस्र किरण देणारा सूर्य ना, त्याला हजारो किरणे, या हजारो किरणांनी हा सूर्य समजा आला. कशाला आला तो? हा जो अंधार पडलाय ना त्याला उचलायला धरायला आला. का झालं? रात्रीचा जो अंधार आहे ना त्या अंधाराला पकडायला त्याने आपले 1000 किरण पसरले हात, आणि या अंधाराला आपण पकडून दिलो, तो पकडून आलो. म्हणतात शेवटीच्या आधाराने का सापडला? त्या सूर्याच्या किरणांना तो अंधार सापडेल का हो? त्यांना अंधार पदार्थच नाही सापडेल. अंधार हे पदार्थ आहे का? जस हजार किरणांनी हात वाढून तो सूर्य अंधकाराला घ्यावायला गेला तरी शेवटी त्याचा तो शिल्लक राहतो. अंधार हात त्याच्या हाताला लागतच नाही. जिथे जिथे त्याच्या हात जातील तिथे तो प्रकाश नाही, अंधारातच नाही तिथं. अंधार नावाचा कुठला पदार्थ नाही, विषय नाही. दिसतो तो खरा पण असंच नाही. हे जसं किंवा तुझा दृष्टांत देतात 24 तसा दृष्टांत पाहतात. स्वप्नाची विलासा भेटवून या आशा ही अतिशय मानवी. स्वप्नाची विलासा भेटईन या आशा, उठिला तम जैसा तोची मातो, उठिला तम जैसा तोची मातो. या ठिकाणी देवळांनी कमाल करून टाकली. देवळाने एकच शब्द वापरलेला आहे, विलासा. या विलास शब्दावर सगळी करामत या देवीची. विलास करणं
विलास करणं, विलासी पुरुष असतो हा विलास करणाऱ्या, हा विलास शब्द जो आहे ना, विलास करणं. समजा आपल्याला स्वप्नामध्ये आपला विलास घडला असं जाणवून, स्वप्नाची हा विलास, हा विलास कोणाशी होतो असं जाणवून. अहो विलास करणारा, समजा त्याला विठोबा दिसला, भगवान दिसला, त्याची विलास करीत करतो स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये समजा आपल्याला देव दिसला तर स्वप्नामध्ये आपण त्याच्याशी विलास करू का? श्री गुरु दिसले, त्यांच्याशी विलास करू का आपण? त्यांनी आता शरण जाऊ तिथे त्या देवाला मला विलास नाही केला. म्हणतात लाडू दिसले स्वप्नामध्ये, त्याच्याशी विलास करतात, करायचं तुम्ही गाडवाशी त्याची उपेक्षा करा. गाडव आहे, मी गाडवाशी विलास नाही करू शकत. भगवान सांगायले गुरुबंधू दिसले, त्यांच्याशी विलास करायचं तुम्ही नाही, त्यांच्याशी संवाद करू मी विलास करणार. बाकी दिसली मग विलास. बायको आणि नवऱ्याचा विलास असतो, त्यांचं प्रेम असत, ते प्रेम कामुक असत. कामुक प्रेमाला विलास म्हणतात. असा अर्थ विलास शब्दाचा अर्थ कामुक विलास. म्हणून ज्ञानोबांनी असं नाही म्हटलं की स्वप्नामध्ये त्याला बायको दिसली असं म्हटलं नाही, फक्त विलास शब्द वापरला. आणि त्या विलास शब्दावरून आपल्याला असा बोध असा व्हायला पाहिजे की तो जो विलास आहे तो फक्त स्त्रीचा विलास. स्वप्नाची विलासा भेटेही म्हणजे आशा. स्वप्नामध्ये जी पत्नी पाहिली त्याने, बायको पाहिली, तिच्याशी जे प्रेम केलं त्याने, ते स्वप्न केलं. जागरी बायको गेली, तो विलास गेला. पण आता जर त्याला वाटलं की ती बायको पाहिजे आपल्याला, तर दिसेल का त्याला? त्यांची स्वप्नातली बायको होती ती, स्वप्नातला विलास होता तो जागेपणी राहणार नाही. पण स्वप्नात जे पाहतो ते जागेपणी राहत नाही. मग आता कोणाशी विलास करशील दे? आता तू तुझा स्त्रियाशी विलास आहे की नाही? मग तोच एकटा उठतो. स्वप्नाची पहिली व्यक्ती, ती व्यक्ती आता त्याला जागेपणी दिसत नाही आणि म्हणून तो एकटाच उठतो. त्यामुळे ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो जीवनमुक्त अवस्थेमध्ये मनुष्य, जो महात्मा जीवनमुक्त अवस्थेमध्ये असतो, त्या जीवंत पुरुषाला कुठलीही त्रिपुटी नाही, कुठलाही त्या ठिकाणी त्याला बोध नाही, कुठल्याही प्रकारचा त्रिपुटीचा बोध त्याला नाही. त्रिपुटी म्हणजे तीन: द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. आणि आत्म्याला तो त्रिपुटी नाहीच आहे ना, कारण तो आत्म्यात असतो ना. आत्म्याला त्रिपुटी नाही. मग आत्म्याला जर त्रिपुटी नाही तर आत्म्याला त्रिपुटीचा बोधही नाही. तेव्हा जिवंत महात्म्याला त्रिपुटी नाही आणि म्हणून त्याला स्वप्नासारखी अशी जी काही कल्पित गोष्ट आहे त्या कल्पित गोष्टी त्याला पाहायला मिळते. या स्वप्न दृष्टांताने ज्ञानोबांनी आपल्याला
जीवनमुक्तीची अवस्था सांगितलेली. जीवनमुक्तीची अवस्था ही अशी अवस्था आहे की तो त्याचा तोच राहतो फक्त बस. हे जे बाह्य जगत आहे, हा जो विलास आहे, हे जे चमत्कार आहे, त्यांनी ज्या क्रिया आहेत, त्यांनी जे कर्म आहे, हे सगळे बाहेर आहेत. हा महात्मा आत्मसिद्ध असल्यामुळे त्याला त्याचा स्पर्श नाही बाहेरच्या गोष्टींचा. तो त्याचा तोच राहतो, बाह्य गोष्टींचा संबंध नाही त्याला. ही जीवनमुक्ताची अवस्था असते. जीवनमुक्त महात्मा आपल्या स्थितीमध्येच राहतो आणि बाहेर त्याची इंद्रिय तरी काम करत असतील, बोलत असला, खात पीत असला, चालत असला, वाघ घेत असला, ही त्याची जी क्रिया आहे ती क्रिया बाहेर शरीराच्या बाहेर शरीरात घडते. आत काही घडत नाही, तो आत असतो. आणि म्हणून त्या क्रियांचा आणि या पुरुषाचा काही संबंध नाही. तो अलिप्त असतो त्याच्याने. जसं आत्मा अलिप्त आहे. आत्मा अलिप्त आहे की नाही आपल्या देहामध्ये. आपल्या देहाच्या सगळ्या इंद्रियांच्या क्रिया सुरू आहेत. आपण जीवन घालतो, ऐकतो, खातो, चालतो. आत्मा काही करत नाही असं सांगितलं. अक्रिय येतो, निष्क्रिय येतो आत्मा. तो आपल्या कुठल्याही इंद्रियाला याच्यामध्ये येत नाही, तो कर्मामध्ये. हा आत्मा जसा अंतरंगामध्ये अक्रिय राहतो, तसाच तो जीवनमुक्त महात्मा अक्रिय राहतो, निष्क्रिय राहतो, काही क्रिया करत नाही. परंतु बाहेर त्याची सगळी इंद्रिय नेहमीप्रमाणे अदृष्टाने किंवा प्रारब्धाने कर्म करत राहतात. मग त्याची जी कामं चाललेली आहेत बाहेर, खाणं, पिणं, जाणं, येणं, बोलणं, करणं, हे सगळे व्यवहार त्याचे जे चाललेले आहेत, त्या व्यवहाराशी त्याचा काही संबंध नाही. आणि जे होऊन राहिले व्यवहार हे सगळे त्याच्या अदृश्य गतीने म्हणजे प्रारब्धाच्या गतीने होऊन राहिले, नशिबाने होऊन राहिले. ते सगळे व्यवहार असा तो तटस्थ असतो. धार्मिक अवस्था ही इंद्रिय काम करणारे मी काय करत नाही असं म्हणून न करता बोलून ऐकणारा अशी व्यवस्था आहे असं बोलणं होतं. तेव्हा या दृष्टांतामध्ये ज्ञानोबांनी आपल्याला असा काही चमत्कार दाखवला विलासाचा की तो विलासी गुरु ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये विलास करत होता, परंतु जागृतीमध्ये ते विलास करणारं साधन गेल्यामुळे तो तसा एकटाच उठतो. ज्ञानोबा हे सगळं आमच्या जगामध्ये जे वागणे आता ते स्वप्नाप्रमाणे आहे, लक्षात घ्या. आता हे जे आपलं सगळं जीवन आहे ना, हे एक स्वप्नवत आहे. कारण स्वप्न आणि जागृतीमध्ये समान क्रिया आहे, दृश्य सारखी आहे. आमची 5 इंद्रिय जशी जागृतीमध्ये काम करतात तशी स्वप्नामध्ये काम करतात. ती स्वप्नामध्ये आपण खातो, स्वप्नामध्ये ऐकतो, स्वप्नामध्ये बोलतो, पाहतो, आहे की नाही. म्हणजे जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये 5 इंद्रिय जागृत राहतात. मग जाणवं होता असं जर आहे तर स्वप्न आणि जागृतीमध्ये काही फरक नाही. जागृती ही स्वप्नच आहे असं समजा. या जागृतीमध्ये आमचे जे जे उद्योग चाललेले, ज्या ज्या क्रिया चाललेल्या आहेत त्या स्वप्नवत आहेत असं समजा. असं समजत नाही ना, जागृतीला स्वप्न समजतं नाही. खरे नव्हे, खरे नव्हे. अरे काय खरे, काय खरे सांग बरं तू. तुझा देह खरा आहे का? तुझा देह जिथं खरा नाही तेव्हा इंद्रियांनी घडणार आहे किंवा कुठं खरं राहिलं नाही.
जो तुझा देह खरा नाहीये, सत्य नाहीये, तो शिकणारा नाही, म्हणणारा आहे, जाणारा आहे, मग या इंद्रियांनी घडणाऱ्या क्रिया करायच्या. हे सगळं जे जागृतीचं जीवन आहे ते स्वप्नाप्रमाणे माना, तर जीवन मुक्तीकडे जाता येईल. हे पुरुष हे दुसरा सुटेल. अरे बापरे, मग कसं काय सुटेल? तर जीवन मुक्तीचं हे जे लक्षण आहे ते अंगी येण्यासाठी किती उंचीवर जावं लागेल आपल्याला. म्हणजे जागृतीला स्वप्नासारखं समजायचं. स्वप्न वैकल्पिक सगळं आणि खरंच आहे. कोण जायला सांगा ना तुम्ही. माझं म्हणणारा, मी म्हणणारा, मला म्हणणारा कोण शिल्लक राहिला? सगळे गेले टाकून इथंच. काय केलं? दारं वावरं शेत मित्र सगळं घेऊन गेले. गेले पैसा अडचण घेऊन गेले. बरोबर, सगळे घेऊन गेले, बांधून दौलत घेऊन गेले, बायका पडून घेऊन गेले. अरे काहीच नाही तुम्ही, मग काहीच नाही. मग हा स्वप्नासारखा विलास झाला ना, स्वप्नाचा विलास झाला. एकटाच राहिला तू. शेवटी सगळं सुटलं ना मग मेल्याबरोबर. म्हणजे स्वप्नच होतं ना ते. जसं स्वप्नातून जागा झालं म्हणजे सगळं संपलं ना. ती बायका गेली, ती पोरं गेली, ते धन गेलं, ते घर गेलं, ते बाडी गेली, काय जे असेल स्वप्नामध्ये काय गेलं ते हाती लागतं का? मग जागली म्हणजे ते सगळं गमवतो आपण. तसं हे जागृतीतलं सुद्धा मरण आलं की सगळं राहतं. कोणतं आठवत राहतं आपल्या? काय गुंतरला रे तू? कुठून आणलं होतं तू रे? आवड धर्म वाहतो रे, आवड माझं म्हणतो रे तू. अशा प्रकारचं हे जागृतीचं जीवन ही स्वप्नच आहे. हा विचार जीवनमुक्तालाच फक्त समजतो. आणि जीवनमुक्त मनुष्य स्वप्न आणि जागृतीमध्ये काहीच फरक पडत नाही. अशा प्रकारचा हा विचार फक्त ज्ञानू आपल्याला देऊ शकतात. बाकीचं खूप ऐकलं असेल, वाचलं असेल, काही केलं असेल, परंतु ज्ञानवांच्या या अमृतानुभवामध्ये हे विचार आहेत फार त्याची याची वेळ संपून 7:30 वाजले. काय एक एक बोळा लागला तर कोणी तेव्हा हा सगळ्याचा दृष्टांत देऊन त्या लोकांनी आम्हाला असे चकित करून टाकलं. विलासचा शब्द वापरला नाही, विलास. तेव्हा या विलासावरून एका शब्दावरून तुम्ही आम्हाला केवढा महत्वाचा उद्देश करून टाकला. जसा स्वप्नीचा विलास हा जागृतीमध्ये शून्य आहे. स्वप्नीच्या चेष्टा, स्वप्नी कर्म, स्वप्नातले काय उद्योग जे काय तुम्ही केले असतील ते जसे जागृतीत आल्यानंतर शून्यवत होऊन जातात, काहीच नाही. तसं या जागृतीतलं तुम्ही जे केलेलं आहे ना ते गेल्यानंतर मताना सगळं सुंदर बस काही कोणी काही घेऊन जात नाही. विलास माझं मी मला म्हणत असतो आणि जमत बसतो. नाटे व्यवहार करतो, पाप करतो, दुराचार करतो, वाईट आचार करतो. साधकांनो तुम्ही तरी समजवा
आणि साधकांसाठीच हे मित्रांना सांगू उपयोगाचं नाही, त्यांना पटणारच नाही. आणि हा असला बोध आता साधा बोध आहे का? इतर सामान्य माणसांना बोध करणारा असा बोध आहे. हा साधकांना कळावा, साधकांनी या आत्मस्थितीकडे जावं, की जीवनमुक्ती प्राप्त करावी, अशा प्रकारचा हेतू ज्ञानोबांनी मनात ठेवून हा उद्देश केलेला आहे. सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम घेऊ. हरिओम.